आता आम्ही ट्रेक चालू केला आहे एक्झॅक्ट 5 वाजता आणि भरपूर अंधार आहे. आता हे टॉर्च वगैरे लावल्या असं वरती तुम्हाला चंद्र दिसत असेल आणि अशी काही ही वाट आहे. आता आपण पॅक केलं या बाजूला आणि चाललो इकडून. आता एक छोट्याशा छिद्रातून आता आपल्याला आत जायचं एकदम पायावर सरकून. तर मित्रांनो ही जर बाजू पाहिजे तुम्ही डायरेक्ट अंगावर ये बाजू आणि समोर पायरीच नाही तो आपल्याला डायरेक्ट हँग करून वर क्लाइंब करायचं आहे. बघू कसं होतं. लेपाला उचलायचा डायरेक्ट वरती. लेपाला उचल वरती वरती एक नंबर आलं. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे भैरवगडचा ट्रेक करायला आणि आत्ता आपण आहोत पुण्यात. आपल्या रात्री निघायचं आहे आणि एक ग्रुपसोबत चाललो आहे सह्याद्रीकर कम्युनिटी म्हणून. आणि माझ्यासोबत सध्या इथं माझ्या फ्लॅटवरती पवन आणि निशात आणि पुढं आपल्याला शिवाजीनगरला गौरव आणि अजून केदार आणि अजून एक जण आहे गौरवचा फ्रेंड, तो मिळणार आहे. आणि बाकी जो ग्रुप असेल सह्याद्रीकर कम्युनिटीचा तो आहे. तो आता निघूयात. 8:30 वाजता आहेत. ओव्हरनाईट जर्नी असणार आहे. सो बघूयात कसं काय होतं आहे. आता आम्ही पोहोचलो आहे शिवाजीनगरच्या पिकअप पॉईंटला आणि सगळे जे ग्रुपमध्ये आहेत 6 जण जमले. आपला एक नवीन मेंबर आला आहे. हॅलो, शंतनू आहे आणि इकडे आला आमचा गौरव मेहतने, मोठा कार्यकर्ता. तर मित्रांनो आता मला वाटतं 9:30 वाजलेत. 9:45 आपण निघू. आणि हा केदारला तर विसरूनच गेलो मी. केदार पण आलाय बाहेर. बायकोने पहिल्यांदा सोडले तर निघूयात आता. तर मित्रांनो नेमकं आता सुरुवातच एकदम बेकार झाली, कारण समोरच तुम्ही पाहिलं आता गाडी भेटली आहे, माहिती नाही कसं काय. आणि ट्रॅफिक पण त्यामुळे खूप जाम झालं. इथं पाहू शकता हा पूर्ण शिवाजीनगरचा मेन चौक आहे संचेतीचा. मित्रांनो आता आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि आता आहोत, मला वाटतं कुठे आपण आम्ही आहोत आता सांगवी ब्रिजच्या इथे. 10:30 झालेत. अजून मला वाटतं 2 स्टॉप आहेत. पण जाऊ इकडे आमचं निशाद आणि पवन आहेत आणि हे गौरव आणि शंतनू. माझं नाव केदार. आता आपण आहोत मोशीच्या पुढं आणि आपण इथं आता शेलच्या पेट्रोल पंपवर आहोत. सो इथं आता ब्रेक आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं आता इथं आम्ही खायला प्यायला घेतलं आहे. निशादकडे ती पिशवी आहे आणि दादा आणि आमचे आज आपल्या सह्याद्रीकर कम्युनिटीचे
आपलं नाव काय दादा? अविराज. पुण्यातून सगळा पुण्यातून. उद्या लय मजा करणार ते सगळे उद्या फक्त बघत राहा फक्त. आमचा आता पहिला टेक्निकल ट्रेक आहे. अरे बघूया मग मजा येणार अजून. ते पण आम्ही डायरेक्ट भैरवगड करतो. एक नंबर ट्रेक म्हणजे करा सगळ्यात, तुम्ही पण करा. अंगात पावर राहिली ना. पवनला मान भेटलाय मित्रांनो, नारळ फोडायचा. पवन एका दामात फुटला पाहिजे. व्हिडिओ काढतो रे पाहुण्या. माझा मोबाईल इथे पुढे गाडीच्या पुढे सगळे लाजू नका, या पुढे सगळे मॅडम सगळ्यांना ओळख फोडायचं. तुम्ही पण या राव. मी इकडे थांबतो. तुम्ही तर आमचे पचका नाही करायचा आहे, दारा फोडायचा. फोडा, फेकू नका बघ. तो भैरवगढ़ जो है वो इसको अभी हम जो जाने वाले वो उसको कहते हैं मोदोशी का भैरवगढ़. जैसे मोस्टली 4 भैरवगढ़ है, ठीक है. तो ये जो है वो है मोदोशी का भैरवगढ़, जो कि मुरबाड में आता है, थाने डिस्ट्रिक्ट में. और जो मार्शेस घाट है उसके पास में ये भैरवगढ़ है. तो इस भैरवगढ़ की निर्मित कैसे मैं बताता हूँ. बहुत साल पहले जब वॉल्केनो इरप्शन, राइट, सबको पता है, वॉल्केनो इरप्शन होने के बाद जो लावा गिरता है और वो लावा सूखने के बाद जो बचता है उसे बेसॉल्ट रॉक कहते हैं. तो इसी से इसकी निर्मित हुई है. और इसको जब शिवाजी महाराज के टाइम पे इसको एज अ वॉच टावर यूज़ करते थे. तो अब जब हम वहाँ पे टॉप पे जाएंगे तब आपको भैरवगढ़ से हरिश्चंद्रगढ़ भी दिखेगा, पवनगढ़ भी दिखेगा. अगर क्लाइमेट क्लियर रहा तो रतनगढ़ भी दिख सकता है और AMK भी दिख सकता है. और कलसुबाई भी दिख सकता है. मतलब अगर हमारा नसीब अच्छा रहा तो ये 7-8 जो किले हैं वो हमको दिख जाएंगे. तो ऐसा है. और जैसे अभिराज ने अभी बता दिया कि सेफ्टी इम्पोर्टेंट है, तो खुद को सेफ लेके चलना है, अपने आजू बाजू वालों को भी सेफ लेके चलना है. अभी अपने आजू बाजू जो ही है उसको ध्यान में रखो. जब भी बस में चढ़ेंगे अपना आजू बाजू वाला आना चाहिए, राइट. बाकी कुछ नहीं, एंजॉय करेंगे. बहुत सिलिंग एक्सपीरियंस है, मज़ा आएगा. म्यूजिक बजाएंगे, नाचेंगे. तर मित्रांनो, एक आम्ही 3:30लाच हॉटेल. अरे उजेड सोड ना, मी दिसेना आता. तर मित्रांनो, सकाळी आम्ही 3:30लाच इथं हॉटेल भैरवनाथ जे आहे हे ॲक्च्युली बेस पॉईंट आहे भैरवगडच्या ट्रेकला. आणि आता 4:20 झालेत, नाश्ता पण झाला आहे. खरं तर पहिल्यांदाच मी इतक्या लवकर नाश्ता केला आहे. तर मला वाटतं 5 वाजता निघायचं आहे. आणि जर तुम्ही पाहिलं इथं गाड्या तर असे भरपूर गर्दी आलेली आहे. कमीत कमी मला वाटतं 400 ते 500 जण आरामात असतील. काही जर ऑलरेडी वरती गेलेत 4 वाजताच. सो माहीत नाही, आता भरपूर गर्दी असणार आहे. जिसको हार्नेस नहीं मिला है तो वहाँ पे टॉप पे जाके मिल जाएगा. देखिए मतलब हाथ ऊपर करो जिसको नहीं मिला. माझं खराब आहे, माझं खराब आहे. सबसे आगे मैं रहूंगा, मेरे पीछे नहीं रहेगा. सबसे लास्ट में मेरे आगे कोई नहीं जाएगा, मेरे पीछे कोई नहीं जाएगा. अगर किसी को जाना पड़ेगा पीछे तो रहेंगे ना. ना, बीच में रुकना है. मुझे बोल के रुकिएगा, इसको रोकिए, ठीक है. बस यहाँ वहाँ नहीं जाएगा. हार्नेस के बारे में कैसा पहना है आपको जाके हमको पहना, ठीक है. किसी को कुछ बात करिए. और एक और चीज़ जो लास्ट मैंने कल अनाउंसमेंट की थी हमारी, अगर आप सही पे घूम जाते हो बाकी बाकी रहता है तो उनको बोलना है कि 10 नंबर पे कनेक्ट करके सयाजीकर कम्युनिटी से बात करनी है. याद रखना. और दोनों के नाम याद रखो, श्रेयस, अभिराज. ओके, चलो निकले, चलो. हे माझं लावून दे. येते रे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही ट्रेक चालू केला आहे एक्झॅक्ट 5 वाजता. आणि भरपूर अंधार आहे. आता हे टॉर्च वगैरे लावल्यास वरती तुम्हाला चंद्र दिसत असेल. आणि अशी काही ही वाट आहे. मी आता डोक्याला टॉर्च लावला आहे, पाहू शकता हा उजेड. आणि पूर्ण आता थोडंसं लगेच जंगल पॅच. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट एक
मला वाटतं 5-10 मिनटं झालेत आपण स्टार्ट केलं आहे ट्रेक. आणि पूर्ण हे जंगल आहे म्हणजे, आणि बऱ्यापैकी म्हणजे दाट झाडी याच्यात, त्यामधूनच ही पाऊल वाट आहे, त्याच्यातून आपण चाललो आहे. आणि आता मला एक माझ्या उजेड पडल्यावरतीच कळलं की कसं काय जंगल वगैरे होतं, कारण सध्या काहीच कळत नाही आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी टॉर्च वगैरे लावूनच ते चाललेत. पुढे आमचे 4 जण आहेत आणि मागं पण एक 20 जणांचा पूर्ण ग्रुप आहे. तर उजेड पडल्यावरच तुम्हाला दाखवतो, कारण आत्ता उजेड पण म्हणजे टॉर्चचा पण भरपूर असं कमी आहे, जवळचं दिसतं, जास्त लांबचं काही कळत नाही. सो बघूयात मग उजेड पडल्यावर. तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे भैरव माचीला आणि समोर तुम्ही पाहू शकता या बाजूला दिसतंय भैरवगड. मागून मस्तपैकी सनराईज होईल. आता थोडंसं अजून डार्क आहे, थोडंसं उजेडावर अजून भारी दिसेल आणि भरपूर गर्दी. मी पण तुम्हाला दिसत नसेल, भरपूर आपण खालून आलो आहे. असा काही व्ह्यू आहे समोर आपल्याला भैरवगड आणि या पाहिलं संपूर्ण अशी सह्याद्रीची रांग दिसते. तर मित्रांनो आत्ता आपण मस्तपैकी रेडी झालो आहे, हेल्मेट हार्नेस वगैरे घालून आणि चाललो आहे. आता सकाळचे 7 वाजता आहेत. आधी पण एक ग्रुप गेला आहे, आपला पण एक ग्रुप आहे मागंही. असे मला वाटतं 200-300 जण आरामात असतील. तर बघूया कसं होईल. मस्तपैकी गार हवा सुटली आहे, ढगाळ वातावरण आहे. तर बघूयात कसं ट्रेक होते. मागं आपली सगळी गँग आहे, 6 मेंबर आलेले. आणि आता परत हा जंगलचा पॅच चालू होणार आहे. तर मित्रांनो असं इथं ठिकठिकाणी जागेवरती एकदम चढ आहे. असं ॲक्च्युली खाली बेस विलेजपासून असंच आहे वरती. रात्री मी तुम्हाला दाखवू नाही शकलो, पण जागेवर अशाच खडकाळ वाट आणि चढ आहे. आणि साईडला पाहू शकता भैरवगड. आपल्याला त्याला ॲक्च्युली पलीकडच्या बाजूने जायचं, तिकडे ते पायऱ्या वगैरे आहेत. आता आपण पॅक केलं या बाजूला आणि चाललो इकडून. किती वर्ष झालं तुम्ही इथे? किती वर्ष झालं तुम्ही इथे? संपूर्ण अशी दरी आहे ह्या बाजूला. हा पूर्ण मित्रांनो रॉक पॅच आहे आणि इथं दोरी वगैरे काही लावलेली नाही खालसारखी. आता जरा कॅमेरा आणि हे घेऊन येणं थोडं डिफिकल्ट. चला चला एकच मिनिट. तर मित्रांनो या ठिकाणी एक गुफा आपल्याला दिसते, त्यासाठी समोर जावं लागेल. तर इथं काही सपोर्ट नाही डायरेक्ट, त्यामुळे आपण ते काय जात नाही आहे. असा काही संपूर्ण पातळगडा दिसतोय भैरवगडचा. आणि
भरपूर अशी हवा सुटली खूप. दोरी वड की रे इथं. तर मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट येऊन पोहोचलोय मधल्या या खिंडीत. आणि असं जर तुम्ही पाहिलं तर हे आपल्याला क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग अशा पद्धतीने करायचं आहे. संपूर्ण कातळ कडा इकडं इथून क्लाइम्बिंग चालू होती अशी. तर बघूयात आपल्या ग्रुपचा नंबर कधी. मित्रांनो आता आपण टाइम चालू करतोय. दोन हेल्मेट डबल सेट हार्नेस लावायचा. अच्छा त्याला पाठवायचं पूर्ण रॉक कट स्टेप्स. लिंबू पाणी चला. लिंबू पाणी सरबत. हळू कृपया आपण जरा आमचे लॉगर मित्र सांभाळून घ्या जरा. तुम्ही सांभाळा, आम्ही सांभाळतो. आपण दोघे एकमेकांना सांभाळत जाऊ. तू हातकड मला पण घेत जा. म्हणजे कसं आहे फुल आवाज आले मित्रांनो. आणि ते रॉक असे ना अंगावरती असं आहे, त्याच्यामुळं डायरेक्ट पाठीला किंवा डोक्याला असं लागलं मला खाली. रोप जरी असलं तरी एक हातात कॅमेरा घेऊन शूट करणं थोडंसं डिफिकल्ट जाते. तर माझा फर्स्ट टाईम आहे टेक्निकल ट्रेकचा. पण मजा येते चांगली दमछाक झाली सकाळी. पण हे वातावरण आहे, समोरचा व्ह्यू दिसतं आपल्याला संपूर्ण डोंगरला, त्यामुळे मजा येते. मित्रांनो आता एक छोट्याशा छिद्रातून आता आपल्याला आत जायचं एकदम पायावर सरकून. चला धन्यवाद. तर मित्रांनो आता आपल्याला ह्या शिडीतून सवरती इथं जायचंय. तर इथं शिडी पण नव्हती, छोटंसं खोड होतं. आता शिडी केली आहे, इथून वर जायचं आता आपल्याला. येतोय जसा येतोय तसं येऊ दे. थांब जागेवरच विषय खोल. ये बाई. तर मित्रांनो ही जर बाजू पाहिजे तुम्ही डायरेक्ट अंगावर ये बाजू. आणि समोर पायरीच नाही, तो आपल्याला डायरेक्ट हँग करून वर क्लाइम्ब करायचं आहे. बघू कसं होतं. दिसतंय का? दिसतंय का? हो मग मी दिसतंय का? मी दिसणार ना. वाईड अँगल लावलेला आहे. कसं आता थांबा एक मिनिट. तुम्हीच दिसतोय. नाही आता तुम्ही नाही दिसणार. आता आम्ही दोघं दिसतो. दोन्ही पाड्याने बघ. आणि धरू कुठे येतं? यावरती यावरती नको होईल का? राहू बे सरळ राईट हँड काढा. राईट हँड पकडायला इकडे या बघ. काय नाही पुढं राईट वाला घे वर. लेपाला उचलायचा डायरेक्ट वरत्या. लेपाला उचल वरती एक नंबर. आलं ओके. हाय बेकर इकडे याला. अभी हो गया. हाय बेकर. धन्यवाद दादा. आपला नाही घ्या. चालू आहे का हे? हा चालेल, राहू द्या. ओके. धन्यवाद दादा. पाहिलं ना मित्रांनो, खतरनाक होता विषय हा. लय अवघड आहे भाई. अवघड काय अवघड नाही. मित्रांनो एवढंच आहे की रील पाहून आपण येतो. मी सांगतो ना, मी भैरव माचीपर्यंतचा जो चढ आहे ना, त्याच्यावरती इथपर्यंत त्या गळीत म्हणजे खिंडीमध्ये यायचा जो काय म्हणतो आपण तो चढ आहे ना, तो खूप भयानक आहे. त्याच्यातच दमछाक होती. आणि आपण ग्रुप सोबत आलोय त्याच्यामुळं
आपण म्हणजे फास्ट येतो, म्हणजे मध्ये ब्रेक नाही घेता येत. पण इथं वरती आला की काय नाही, एक म्हणजे ही मी म्हणू शकाल पाऊण तास किंवा 1 तासाचीच ॲक्टिव्हिटी आहे पूर्ण. आता आलो आहे बऱ्यापैकी आम्ही वरती, बघूयात अजून कसं काय होतंय. तर मित्रांनो आता या स्टेशनवरून रॅपलिंग चालू झालेली आहे. हे पाहू शकता, अशी इथून आपल्याला रॅपलिंग करायची आता. नॉर्मली टाक दोन्ही मागं जेवढं मागं टाकतो भिंतीला टेकवतेस ना पाय तसं या साईडला हा. मित्रांनो ह्या बाजूला मला वाटतं काही पाण्याच्या टाक्या आहेत, तर आपण ते पाहायला जाऊ. आणि ही वाट खूप निमुळती आहे. समोर जर पाहिलं तर आपल्याला अशा 2 मोठ्या कातळकोरीव पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये आत्ता पाणी बिलकुल नाही आहे. मे बी हे हे पावसाळ्यात भरत असेल. तर मस्त आहे, चांगली दमछाक झाली. पाहू शकता पूर्ण आपण ह्या खालच्या जंगलातून आलेलो आहे. तर मित्रांनो थोडं आपण वरती आजार पण इथं या ठिकाणी पाण्याचा टाका पाहू शकतो. आणि त्यातलं पाणी जर पाहिलं तर क्लिअर आहे, पण खाली गाळा सगळं फाटला आहे. पावसाळ्यात हे मस्त भरत असेल. आणि पूर्ण अशी वाट आहे. मित्रांनो माझा आवाज पण नेहमी तुमच्यापर्यंत येणार नाही, खूप जोरात आवाज आलो आहे. आणि अजून थोडंच वर चढायचं आहे, शेवटचा टप्पा राहिला आहे. जाऊया वर. चांगली दमछाक झाली. पण काय खतरनाक मित्रांनो, समोर कडकडे दिसतात आपल्याला. हे या बाजूला पण एक नंबर व्ह्यू आहे. आम्ही मस्तपैकी एकदम टॉपला बसलोय. समोर असा आमचा व्ह्यू आहे. आणि आता आम्ही खातो ड्रायफ्रूट, चिप्स, केक वगैरे मस्तपैकी सगळे असे रांगेत सनबात घेत बसलोय. आणि इकडं पवन काय म्हणतोय, माझा व्हिडिओ घे. अरे नाही आमची जिरली आमची तर मित्रांनो आता आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे. म्हणजे वरचं आपलं सगळं करून झालं आहे. हवा खूप जोराची चालू आहे, बोलता पण नाही तर व्यवस्थित. त्यामुळे आता आपण परत खाली चाललो, कारण खाली पण खूप गर्दी वाढली आहे. निघू. मी जेवढं जमेल तेवढं दाखवतो, कारण मी आता स्टिक वगैरे लावणार नाही कॅमेरा. मी आता नाही दाखवलं, कारण थोडं डिफिकल्ट जातं इथे म्हणजे दाखवायला पण आणि क्लाइम्बिंगला पण. कारण डायरेक्ट अंगावरती अशा पायऱ्या आहेत, जरी रोप असली तरी बॅलन्स तो ठेवावा लागतो. सो आता आपण जाऊयात खाली. आता आपण परत पायऱ्यांकडे चाललो आहे खाली. आणि जसं आपण पायऱ्यांकडून वर येऊ, वर इकडं वर जातो रोड टाक्यांकडं, आणि या साईडला वरती जाता येतं आपल्याला. तर इथं आपण जर नीट पाहिलं तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो. वरती डोळे, नाक, खाली तोंड आणि ही दाढी दिसते आपल्याला.
तर मित्रांनो आता आपण आलोय रॅपलिंगच्या पॉईंटवरती आणि इथून खाली आपण आता रॅपलिंग करणार आहेत. भरपूर थोडीशी गर्दी जायचीच आहे आता, खालून यायची गर्दी कमी झाली आहे. तर बघू कसं होतं आता. ड्रोन शूट नाही ना? नाही माहिती बघा त्याला. आता उतरून यायचं दादा, रॅपलिंगच अशी इकडून. तर मित्रांनो आमचा मस्तपैकी भैरवगडचा ट्रेक झाला आहे आणि आमची पूर्णपणे जिरलेली आहे. जिरली आता आमची. खूप वेळ वरतीच थांबावं लागलं. आम्ही 10 निघालो, 12 वाजेपर्यंत त्या पायऱ्यांवरतीच थांबावं लागलं कारण खूप गर्दी होती. आता बऱ्यापैकी खाली आलोय. आता आम्ही जी भैरव माची आहे तिथं जाणार आहे. तर जाऊयात सगळे मस्तपैकी तर ब्रेक घेत आहे. हा निघूयात पुढं. तर मित्रांनो पाहू शकता सकाळी क्लिअर दिसत नव्हतं आपल्याला भैरवगड. आता एकदम क्लिअर दिसते या बाजूला आणि संपूर्ण अशी डोंगर रांग दिसते. तर मित्रांनो आता वाजतायत 5. आम्ही मला वाटतं 3-3:15ला खाली आलो, जेवण वगैरे केला, आराम केला. भरपूर म्हणजे खूप थकलो होतो, म्हणजे पूर्ण पाणी आमचं संपल्यामुळं म्हणजे तोंडाला फार कोरड पडलं. शेवटी इलेक्ट्रॉल वगैरे होतं, तेच थोडंसं टाकत खालपर्यंत आलो डायरेक्ट जिबेवर. पण मग खाली जेवण वगैरे झालं, थोडंसं चांगलं वाटतं. आता मला वाटतं निघू थोड्या वेळात. तर नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.